जीवन म्हणजे फक्त एक लक्ष्य गाठणे नाही, तो त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. वाटेत येणारे अडथळे तुम्हाला थांबवण्यासाठी नव्हे, तर तुमच्यातील शक्तीची जाणीव करून देण्यासाठी येतात. जेव्हा तुम्ही अपयशी होतात, तेव्हा समजून घ्या की तुम्ही फक्त एक नवीन धडा शिकला आहात. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणे सोडत नाही, तोपर्यंत तुमचे खरे अपयश होत नाही. तुमच्या आत एक अद्भुत ऊर्जा आहे. ती ऊर्जा बाहेर काढा. स्वतःच्या क्षमतेवर अटळ विश्वास ठेवा. उद्याची सुरुवात आजच्या तुमच्या छोट्या प्रयत्नातून होते. आजचा दिवस जगा आणि उद्यासाठी सज्ज व्हा. तर मैत्रिणींनो, आजची ही सकाळ केवळ सूर्योदय घेऊन आलेला नाही, तर ती घेऊन आली आहे मातेच्या कृपेचा आशीर्वाद. बघा, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील परमपवित्र गुरुवार. हा दिवस म्हणजे आपल्या आयुष्यात लक्ष्मीच्या आगमनाचा सोहळा. आपण सर्वजण धावपळीच्या जीवनात सुख शांती शोधत असतो, नाही का? पण तुम्ही आठवा, आनंद आणि समृद्धी ही कुठे बाहेर नसते, तर ती आपल्या श्रद्धेच्या घरात वास करत असते. आपण जेव्हा प्रेमाने आणि भक्तीने देवीची आरती करतो, तेव्हा ती केवळ एक पूजा राहत नाही, तर ते शक्तीचे प्रकटीकरण, श्रद्धेचे अधिष्ठान असते. चला तर मग सकारात्मक ऊर्जा आणि नितांत भक्तीने सजवलेल्या या मांडणीतून आपण मातेच्या कृपेला आव्हान करूया. बघा, कारण जिथे प्रेम आहे, जिथे स्वच्छता आहे, जिथे श्रद्धा आहे, तिथे महालक्ष्मी नक्कीच वास करते. चला तर मग महालक्ष्मीच्या पूजेच्या तयारीला सुरुवात करूया. नमस्कार, सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मी आता इथं देवघर स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर आता इथे मी जिथे मला पूजा मांडायची आहे, तिथे मी आता स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि ते छोटं एक चौरंग मी ठेवून घेतलेलं आहे. त्यावर मी माते लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहे. त्यानंतर मी इथे एक पाटही ठेवून घेतलेला आहे. त्या पाटावर मी बाकीची पूजा मांडणार आहे. तर इथं बघा, लाल आणि पिवळ्या कलरचं वस्त्र माझ्याकडे होतं. लाल आणि पिवळा कलर शुभ आहे, माते लक्ष्मीला आवडतो, तर मी इथं तो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे काही माळा वगैरे लावून घेणार आहे. माते लक्ष्मीच्या मागच्या साईडला थोडं मी सजावट करून घेणार आहे. तर तुम्ही बघा मी कशा पद्धतीने सजावट करते. तर मी इथे 2 मिनटं मूर्ती ठेवून घेतलेली आहे की मला कळेल की सजावट मला कुठपर्यंत करायची आहे. तर मी 2 मिनटं ठेवून घेतलेली आहे. तर मी मूर्ती अगोदर थोडी पुढे घेऊन घेते, कारण मी देवीच्या मागे गजरा वगैरे लावून कशी सजावट करणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. तरी त्यासाठी लागणारे साहित्य जे आपण ॲमेझॉनवरून वगैरे जे आपण वस्तू मागवतो, ते खोके जे येतात, त्या खोक्याचं मी इथे कापून घेतलेलं आहे. त्यानंतर कैची लागणार आहे, सिस पेन्सिल, पेन तुमच्याकडे जे असेल ते. तर बघा, या असं पद्धतीने आपल्याला अर्धा सर्कल काढून घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे, कारण तिथे मी तुम्हाला खूप छान डेकोरेशन सांगणार आहे. तर असंच अजून एक राऊंड काढून घ्यायचा आहे आणि कैचीने त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे मुखवटा नाही आहे त्यांच्यासाठी खास ही व्हिडिओ आहे की महालक्ष्मीच्या मूर्तीला सुद्धा तुम्ही किती छान सुंदर असं सजवणार आहे. तर आता हे कट करून झालेलं आहे. त्यानंतर लागणार आहे आंब्याची पानं. तर मी आता आंब्याची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. तर बघा, आंब्याची पानं आपल्याला या अशा पद्धतीने लावून त्याला आपल्याला स्टॅपलर करून घ्यायचं आहे. तर या अशा पद्धतीने पानं जवळजवळ ठेवून घ्यायची आहेत. अशी एक एक पान रचत जायचं आणि त्याला स्टॅपलर करत जायचं. बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि त्याची देठ आहेत ना, तर देठही आपल्याला ते कापून घ्यायचे आहेत. तर आता लागणार आहेत फुलं. तर जे फुलं तोडून आणलेली आहेत तीच मी घेतलेली आहेत. तर यातनं मी आता जास्वंदाची फुलं साईडला करून घेते आणि आपल्याला फक्त लागणार आहे शेवंतीची फुलं. तर तुम्ही या ठिकाणी झेंडूची फुलंसुद्धा
लावू शकतात. मी दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांनी हे छान सजवलेलं होतं, तर मला खूप आवडलं. म्हणून म्हटलं चला गुरुवार आता मी करतेच आहे, तर तुम्हाला गुरुवारची पूजा मांडणीमध्ये कसे सजवतात तर ते दाखवते. तर बघा, हे स्टॅपलर लावून पानं पॅक झाली आहेत. तर मागे असं 2 मिनटं आपल्याला असं लावून घ्यायचं आहे की आपल्याला फुलांची जी माळाला आपल्याला लावायची आहे, जे फुलं आपल्याला लावायचे आहे ते अगदी बरोबर गोल असं सर्कलमध्ये यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने पेनाने किंवा पेन्सिलीने आपल्याला असं टिक मार्क करून घ्यायचं आहे की बरोबर त्या ठिकाणीच फुलं लागायला हवी. तर बघा, मी आता इथे करून घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने पेनाने किंवा पेन्सिलीने करून घ्या. आता ही 2 in 1 जी चिपकवण्याची जी पट्टी आहे तर ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. कारण आपण फुलांना स्टॅपलर नाही करू शकत, तर हे अशा पद्धतीने आपल्याला चिपकवून घ्यायचं आहे. तर मी दिवाळीत कशा पद्धतीने सजावट केलेली होती झेंडूची फुलं लावून, तर तो सुद्धा फोटो, एक छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर तुम्ही बघू शकतात. ह्या अशा पद्धतीने पट्ट्या कापून घ्यायच्या आहे आणि लावून घ्यायचं आहे. तर बघा, या अशा पद्धतीने फुलं आपल्याला लावून घ्यायचे आहे. तुम्ही पूर्ण व्हाईट वापरले चालतील, पूर्ण ते व्हायलेट कलरचे लावले तरी चालतील. मी असे रंगीबिरंगी लावून घेतलेले आहेत. कसं वाटतंय ते नक्की सांगा. आणि मी दिवाळीत कसं सजवलं होतं हेही तुमच्यासोबत शेअर करते. तर दिवाळीला अशा पद्धतीने मी सजावट केलेली होती. चला, तर आता आपल्याला गुरुवारची लक्ष्मीपूजनची मांडणी करायची आहे. तर या अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे की फुलं अगदी व्यवस्थित असे बाहेरून पूर्ण राऊंडमध्ये असे सर्कलमध्ये लागलेले आहेत किंवा नाही. आता ह्या मागच्या साईडला आपल्याला ती 2 in 1 जी पट्टी आहे चिपकवण्याची ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे आणि मग त्याला ते आपल्याला चिपकवून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने चिपकवून घेते. हाताने असं व्यवस्थित प्रेस करून आपल्याला हे चिपकवून घ्यायचं आहे.
तर हे अशा पद्धतीने चिपकवायचं. बघा अगदी व्यवस्थित चिपकलेलं आहे, अजिबात पडणार नाही. चला आता मी महालक्ष्मी आईला त्या शेवंतीच्या फुलांचा हार बनवून घेते. तर आता हारही देवीला बनवून घालून झालेला आहे. तर बघा किती छान वाटतंय, मागचं बॅकग्राऊंड पण आणि घातलेला हार पण खूप छान मूर्ती दिसते. तर आता बाकीची पूजा करून घेऊ. तर कलशाला 5 कुंकवाचे बोटं लावून घेते. त्यानंतर मी इथे तांदूळ घेतलेले डिशमध्ये, तर ते खाली न टाकता डिशमध्येच ठेवणार आहे. तर कलशामध्ये हळद, कुंकू, तांदूळ, 1 रुपयाचा नाणा, सुपारी हे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर एक फूलही टाकून घेणार आहे. त्यानंतर त्यात विड्याची पानं मी ठेवणार आहे. या ठिकाणी तुम्ही 5 प्रकाराची पानंसुद्धा ठेवू शकतात. तर मी प्लेटमध्ये तांदूळ घेऊन कळस त्यावरच ठेवून घेणार आहे. तर यानंतर विड्याची पानं ठेवून त्यावर गणपती आणि गूळ खोबरं हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर छोटीशी चांदीची लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवून घेतली तरी चालेल. कमळगट्ट्याची जी माळ असते, जी लक्ष्मीला खूप प्रिय असते, ती ठेवून घेतली तरी तुम्ही चालेल. तर मी आता इथं केळं ठेवून घेतलेले आहेत. 5 फळांऐवजी मी केळं ठेवलेले आहे. तुम्ही 5 फळे ठेवू शकतात. तर मी आता इथे महालक्ष्मी आईची ओटी भरून घेणार आहे. तर तुम्ही भरत असणार तर भरा, नाहीतर मी तर ओटी दरवर्षी भरतेच, म्हणून मी इथे ओटी भरून घेते. तर आता ओटी भरून झाली. तर मी आता सुंदर सोपी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. तर ती बघा तुम्ही कशा पद्धतीने काढून घेतलेली आहे. या ठिकाणी मी तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे. तर ओटीमध्ये खोबऱ्याची वाटी ठेवायची राहिली होती, तर तीही ठेवून घेतलेली आहे. आणि इथे मी आता खिरीचा नैवेद्य दिलेला आहे. तर महालक्ष्मी आईला खीर खूप प्रिय आहे, तर खीर बनवून घेतली आहे. तर मी आता इथे धूप लावून घेते, समया लावून घेईल, त्यांची पूजा करून फुलं वगैरे सगळं वाहून घेते.
इथे पोथी वाचून घेते आणि पोथी वाचून झाली की आरती पण करून घेते. तर नैवेद्याला पाणी फिरवून घेते. तर तुम्हाला ही पूर्ण पूजेची व्हिडिओ कशी वाटली, पूजा विधी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.